नमस्कार मित्रांनो, माझे नाव संध्या आहे आणि मी एका गरीब कुटुंबातील आहे. माझे आई वडील हे एका सावकाराच्या इथे शेती करतात आणि मी मोठी आहे. माझे 2 भाऊ आहेत, ते माझ्यापेक्षा लहान आहेत. मग मी 18 वर्षाची झाले. माझ्यासाठी काही पाहुणे बघायला येऊ लागले होते. मग जिथे माझे आई वडील काम करत असत तिथल्या सावकाराच्या घरी माझ्यासाठी एक पाहुणे आणले आणि ते पाहुणे खूप श्रीमंत घरातील आहेत. त्यांना एकुलता एक मुलगा होता. त्याचा खूप मोठा बिझनेस आहे. खूप दौलत शेती, त्यांना काहीच कमी नाही, असा निरोप सावकारांनी माझ्या वडिलांना सांगितला. मग माझे वडील नको नको म्हणू लागले, कारण ते मला झेपणार नाही आणि तिथे माझी मुलगी मी कसा देऊ बरं. असं म्हटल्यावर सावकाराने म्हटले की तुझी मुलगी काय आणि माझी मुलगी काय, एकच ना. तू फक्त तयार हो, बाकी मी बघून घेतो. असे म्हटल्यावर माझे वडील लग्नासाठी तयार झाले. मी दिसायला तर तुम्हाला सांगायचेच विसरून गेले. माझं वय 20 वर्ष आहे. मी खूप सुंदर आहे, एकदम गोरीपान आणि देखणे, एकदम नाक डोळे सरळ, डोळे घारे घारे, लांब केस, 5 फूट 10 इंच उंची, इतकी सुंदर मी होते. मग काही दिवसांनी मला पाहुणे बघायला आले आणि त्यांनी एका नजरेतच पसंत केले. आम्हाला काहीच नको, फक्त मुलगी द्या, असं त्यांनी म्हटले. मग माझे लग्न झाले. मी माझ्या नवऱ्याच्या घरी गेली. माझ्या नवऱ्यांच्या घरी फक्त सासू सासरे, नवरा आणि मी असे आम्ही चौघच राहायचो. मग लग्न झाल्यानंतर आमच्या सूरज हे माझ्या नवऱ्याचे नाव आहे. हे तर मी तुम्हाला सांगायलाच विसरले. मग सूरजने मला मुंबईला घेऊन गेले आणि सासू सासरे हे गावाकडे शेती वगैरे पाहायचे. खूप मोठा बिझनेस हा मुंबईतला होता. मग मुंबईत गेल्यावर तिथे मला सेटल होण्यासाठी काही दिवस लागले, तरी मी ते ॲडजस्ट करून घेतले, कारण मी या खेडेगावातील मुलगी होते. त्यामुळे शहरात ॲडजस्ट करणे म्हणजे खूप अवघड असते ना. खूप मोठा बंगला होता आणि त्या बंगल्यामध्ये एक नोकर खूप दिवसापासून राहत होता. त्या मालकाची पूर्ण काळजी घेत असे. माझे लग्न होण्याच्या अगोदर तोच घरातील लोकांचे सारे काम करायचा. मग मी लग्न होऊन घरी आली. मी आणि सूरज खूप चांगले राहू लागलो. असेच काही वर्ष पलटून गेली, परंतु आम्हाला काही मूल होत नव्हते. माझे सासू सासरे फोनवरती बोलू लागले की तुम्हाला 4-5 वर्ष झाली, अजूनही मूल नाही आणि आपल्याला एवढी प्रॉपर्टी आहे, त्याचं काय करायचं. तुला काहीतरी दुसरा पर्याय शोधला पाहिजे. म्हणजे सूरजचे दुसरे लग्न लावून द्यायचे. माझ्या सासऱ्यांच्या मनात होते, कारण मला मूल होत नव्हते. परंतु सूरज माझ्यावर खूप प्रेम करायचा. त्याला मला सोडून दुसरे लग्न करणे खूपच कठीण जायचे. तो लग्नाला नकार द्यायचा. मग मी सूरजला म्हटले की आपण दवाखान्यात दाखवून येऊया. ज्यांना मूल होत नाही त्यांना दाखवल्यास मुलं होतात. मग आपणही ते करून पाहूया. मग सूरज तयार झाला आणि आम्ही सकाळ सकाळी तयार होऊन हॉस्पिटलमध्ये गेलो. हॉस्पिटलमध्ये एका मॅडमची भेट घेतली. म्हणजे डॉक्टरांनी आम्हाला दोघांना तपासले आणि म्हटले की काही काळजी करू नका, जेवढं होईल तेवढा मी प्रयत्न करते. तुम्ही 2 दिवसांनी येऊन रिपोर्ट घेऊन जावा. काही प्रॉब्लेम आहे का आणि कशामुळे तुम्हाला मूल होत नाही हे तुम्हाला रिपोर्टमध्ये बघून समजेल. आम्ही हो इथून म्हणून तिथून रिपोर्ट घरी आलो. मग 2 दिवसानंतर सूरज हा रिपोर्ट आणण्यासाठी हॉस्पिटलमध्ये गेला. परंतु हॉस्पिटलमध्ये गेल्यावर सूरजला असे काही डॉक्टरांनी सांगितले, ते ऐकून सूरजला मोठा धक्का बसला व त्यानंतर सूरजने माझ्यासोबत एक खेळ खेळला आणि तोही असा खेळ, मला तो खेळ माहीतच नव्हता. तर मग मित्रांनो, सूरज घरी आला आणि त्या दिवसापासून रोज मला दूध देऊ लागला संध्याकाळी पिण्यासाठी. मला वाटू लागले सूरज मला कधीही दूध देत नाही, परंतु आज दूध का देतोय, त्याला माझी किती काळजी आहे हे मला असे वाटले. परंतु त्याच्या पोटात खूप वेगळाच प्लॅन होता, हे माझ्या लक्षात आलेच नाही. मग मित्रांनो, मी तिथे दूध प्यायचे आणि मी तिथे झोपून जायचे आणि मग सकाळी उठायचे तर सूरज माझ्या कडेला माझ्या अंगावर हातपाय टाकून झोपलेला दिसायचा. असे काही दिवस निघून गेले. मग काही दिवसांनी मी प्रेग्नेंट राहिले. मला दिवस गेले. मी इतकी खुश झाले की काही सांगूच नका. मी सूरजलाही सांगितले की आपण आईवडील होणार आहोत. आपल्याला डॉक्टरांनी खूप छान ट्रीटमेंट दिली आहे. खरंच मी त्यांची खूप म्हणजे खूपच आभारी आहे आणि सूरजलाही खूप खुशी झाली. मग असेच मी माझ्या फ्रेंडसोबत काही शॉपिंग करण्यासाठी बाहेर फिरायला गेले. फिरायला गेल्यावरती मला माझी ट्रीटमेंट घेणारी डॉक्टर भेटली आणि ती मला म्हणू लागली, त्यांनी मला असे काही सांगितले, हे ऐकून माझ्या पायाखालची जमीनच सदरली.
मी आता जगावे की मरावे अशी माझी हालत झाली. मला काही समजत नव्हते. आताच जावे आणि कुठेतरी आपला जीव द्यावा. आपण कोणालाही तोंड दाखवायला मी ही जागाही ठेवली नाही असे मला वाटले. परंतु मी हिंमत धरली, कारण त्यामध्ये माझी काहीही गलती नव्हती. सारी गलती त्या सूरजची होती. तर मित्रांनो, मला असं काही डॉक्टरने सांगितलं की सूरज हा कधीही बाप होऊ शकत नाही, कारण त्याच्या रिपोर्टमध्ये असे आहे की तो कधीही कोणाचाही बाप होऊ शकत नाही. तर मित्रांनो, मी घरी गेले. तसा मला रोज सूरज दूध द्यायचा, तसा तो आजही दूध घेऊन आला आणि मी प्यायला लागले. आणि मला सूरज दूध देत असताना तो माझ्या जवळपास बसून मला दूध पाजवायचा. परंतु मला ते अगोदर प्रेम वाटायचं, परंतु त्यामागचा फायदा मला वाटलाच नाही. मग मित्रांनो, मी दूध पिण्याचं नाटक केलं. मी सूरज असं काही दाखवलं की मी दूध प्यायले आहे. तर मित्रांनो, तुम्हाला मी सांगायची विसरूनच गेले. आमच्या घरातला हा नोकर होता. तो खूप दिसायला सुंदर होता, एकदम हँडसम. परंतु त्याने माझ्याकडे कोणत्याही वाईट नजरेने पाहिले नाही किंवा मीही त्याला त्या नजरेने बघितले नाही. परंतु त्या नोकराचा फायदा घेऊन सूरजने माझ्यासोबत खूप नाइंसाफी केली. तर मित्रांनो, मी झोपायचं नाटक करून झोपी गेले. तर थोड्या वेळानंतर सूरज बाहेर गेला आणि रूममध्ये कोणाला तरी सोबत घेऊन आला. ती झोपली आहे आणि तू तुझे काम करून बाहेर येऊ शकतोस. मला तर धक्का बसला की कोण असेल, कारण मी डोळे उघडू शकत नव्हते. जर डोळे उघडले तर माझ्यासोबत काय होत आहे हे मला समजले नसते. मग मी तसे डोळे मिटवून झोपायचे नाटक केले. तर मित्रांनो, माझ्या रूममध्ये तो नोकर आला होता आणि सूरजने दरवाजा लावून घेतला. नोकर माझ्याजवळ आला, माझी अंगावरची अंथरुणे काढली आणि तो हळूहळू साडी काढण्याचा प्रयत्न होता. तो साडी काढत असताना अचानक मी उठली आणि तुम्ही हे माझ्यासोबत काय करताय? कशासाठी? आज हे माझ्यासोबत करून तुम्हाला काय भेटणार आहे? आणि सूरज माझा नवरा आहे, तू नाही. आणि मी त्याला म्हणाली, किती दिवसापासून हे नाटक चालू आहे? प्लीज मला सांगू शकता? मला समजलं आहे की सूरज कधी बाप बनू शकत नाही. या पाठीमागचा हेतू काय आहे? प्लीज मला सांगा. असे करून मी त्याच्या पाया पडू लागली. तर तो नोकर उठला आणि म्हणू लागला की मॅडम, प्लीज मला माफ करा. मला सरांनी सांगितले होते की तू माझ्या बायकोसोबत रात्र घालू शकतो, कारण जेवढे पैसे लागतील तेवढे मी द्यायला तयार आहे. आणि जर तू माझं काम केलं नाहीस तर तुला या शहरात कुठेही काम मिळणार नाही, अशी धमकी दिली. मग मॅडम, या सरांचे मला काम, कारण मी गरीब आहे. जर हे माझे काम गेले तर माझी परिस्थिती खूप अवघड आहे. माझे आई वडील आहेत, मी त्यांना पैसा कसा पाठवू शकतो? प्लीज मॅडम, मी तुम्हाला बहीण मानतो, परंतु सरांनीच मला हे काम करायला सांगितले. मला माफ करा. सरांनी मला तुमच्यासोबत झोपायला सांगितले. फक्त झोपून मी जात असो आणि बाहेर गेल्यावर माझे काम झाले का एवढे साहेब विचारतात. मी हो म्हणून तिथून निघून जातो आणि मग साहेब तुमच्याजवळ येऊन झोपतात. ठीक आहे, याबद्दल सरांना काही सांगू नकोस. फक्त काम झालं आहे एवढंच तुम्ही सांगू शकता. ठीक आहे मॅडम, असे म्हणून तो नोकर घरातून बाहेर पडला, म्हणजे रूममधून निघाला. मग सकाळ झाली. मी उठले आणि सूरजला म्हणू लागली की सूरज, माझ्यासोबत रोज संध्याकाळी कोण झोपतं आहे? मला सारा समजलं आहे. मला डॉक्टरांनी भेटल्यावर सांगितलं होतं आणि त्याने मला खरं काही ते सांगितलं आहे, कारण मला प्रेग्नेंट राहायचं नाही. मी गर्भपात करणार आहे. तू माझा गलत गैरफायदा घेतला आहेस. मी सूरजला म्हणू लागले. सूरज माझी माफी मागू लागला. प्लीज मला माफ कर, कारण मला मूल होऊ शकत नाही. हे जर समाजाला कळलं तर मी कुठलाच राहणार नाही. मला फक्त मरणे हाच माझा दुसरा पर्याय होता. परंतु मी विचार केला की आपण दुसऱ्या कोणाकडनं तरी मूल घेऊ शकतो, याचा कोणालाही पत्ता लागणार नाही. मी असा विचार केला की तू त्या नोकरालाच सांगितले आणि त्याच्याकडून तू प्रेग्नंट राहिलीस. तू खूप खुश होतीस आणि माझी इज्जत पण. एक मूल झालं की आपल्या वंशाला दिवा झाला असे वाटायचे, कारण माझी इज्जत ही झाकून राहिली असे मला वाटले. परंतु तुला असे कसे समजले असे मी कधी विचारही केला नव्हता. प्लीज, मी माफी मागतो तुझी. प्लीज मला माफ कर. मला हे डॉक्टरांनी सांगितल्यावर खूप धक्का बसला होता. तुझ्यासोबत असे करावे असे मला वाटले नव्हते, परंतु माझ्याकडे दुसरा काहीच पर्याय नव्हता. असे सूरजने त्यांच्या गोष्टीवरून मला खूप वाईट वाटले आणि दुसरंही की त्याने माझा काही फायदा घेतला. मी काय करू आणि काय नको असे मला वाटू लागले होते.
दिल की भाषा दिल ही जाने, दिल ही जाने दिल की भाषा। दिल है कहता कौन है समझता, वो है समझता जो है जानता। दिल की भाषा दिल ही जाने, दिल ही जाने दिल की भाषा। दिल है हंसता दिल है रोता, पर किसे है दिखता, उसे है दिखता जो है जानता दिल की भाषा। दिल की भाषा दिल ही जाने, दिल ही जाने दिल की भाषा। धड़कता बोल दिल के लिए, पर कौन है सुनता, वो है सुनता जो है जानता। दिल की भाषा दिल ही जाने, दिल ही जाने दिल की भाषा। दिल की मोहब्बत दिल के प्यार का किसको है एहसास, एहसास उसको है एहसास जो है जानता। दिल की भाषा दिल की भाषा दिल ही जाने, दिल ही जाने दिल की भाषा।